हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 7 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनीचे वडील चंद्रकांत देशमाने यांनी चक्क राजालाच कॉल केला की विवान खानावळे यांना एक ड्रायव्हर हवा आहे आणि तेथे आपला राजादा पोहोचला सुद्धा. राजादा तेथे पोहोचला आणि त्याने चक्क विमान खानावळे असं म्हणाला. त्यामुळे विमान खूप चिडला आणि राजाला पाहताच त्याला आठवलं की हा तोच ड्रायव्हर आहे ज्याने रस्त्यावर माझ्याशी भांडण केलं होतं. त्यामुळे विमान खूप चिडला, पोलिसांना फोन करायच्या बाता करू लागला. पण त्याच वेळेस अवनी तेथे आली आणि अवनीला पाहून आपला राजा पुन्हा एकदा घायाळ झाला. आणि जर अवनीबरोबर राहायचं असेल, तिला नेहमी पाहायचं असेल असा विचार करून त्याने चक्क या विवानची माफी मागितली आणि चूक माझी होती, मी नो एंट्रीमध्ये घुसलो होतो असं म्हणून पाया पडून त्याची माफी मागितली. पण आता राजाने हे सगळं अवनीसाठी केलंय. अवनी आणि राजाची गाठ येथेच बांधली जाणार का, हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नमी यशादाला गोड गोड शिरा खाऊ घालते आणि विचारते, कसा झालाय शिरा? यशादा सांगतो, ठीक झालाय. नमी ही त्याला विचारते, काय रे यशा, तुला जास्त आवडला नाहीये का? पण यशादा काही न बोलता हॉलमध्ये निघून जातो. सगळेजण त्याच्या मागे मागे जातात. तेव्हा राजा शंका काढतो, यशादा, तुझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे का? आपण घरामध्ये चर्चा केली, लग्न जमलंय हे बाहेरच्या कोणाला माहीत नव्हतं. आपण घराची डागडुजी करणारे हे पण कोणाला माहीत नव्हतं. मग ही गोष्ट आत्यापर्यंत कशी पोहोचली? नमी चांगलीच घाबरते. राजाचा नमीवर संशय असतो. नमी चिडून म्हणते, भिंतीला सुद्धा कान असतात. राजा म्हणतो, भिंतीला कान असतात की नाही माहीत नाही, पण आमच्या भिंतीवर आहे ना एक पाल नेहमी असते, जी पाल या घरातल्या बातम्या तिकडं पोहोचवते. नमीला खूप राग येतो. नमी राजावर ओढून म्हणते, ए राजा, माझ्याशी नीट बोलायचं बरं का? मोठ्या वहिनीशी कुणी असं बोलतं का? राजा गप्प बसतो, पण तेवढ्यात पाण्या उभा राहतो आणि चिडून म्हणतो, ए कसली वहिनी ग? एक लक्षात ठेव, तुझं आणि यशादाचं लग्न कधीच होणार नाही. हे ऐकून नमीला मोठा धक्काच बसतो. पाण्या चिडून म्हणतो, तुझं आणि यशादाचं लग्न होणार असतं ना, तर यशादाचं लग्न करण्यासाठी आम्ही घर घर फिरलो नसतो, त्याच्यासाठी पोरगी पाहिली नसती. त्यामुळे ही खोटी आशा, खोटी स्वप्न मनात बाळगू नको आणि चल निघ इथून. तुझं आणि यशदाचं लग्न कधीच होणार नाही. नमी खूप चिडते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. नमी ही यशदाकडे पाहते आणि विचारते, तू काहीच बोलणार नाहीयेस का? पण यशदा काहीच बोलत नाही. नमी रडत रडत तेथून निघून जाते. यशाला खूप वाईट वाटतं. तो पाण्याला म्हणतो, कशाला रडवलंस तिला? तर पाण्या म्हणतो, रडवलंस म्हणजे का नाही रडवायचं? जे मी केलं ना ते तू करायला पाहिजे होतं यशदा. कारण तुला सुद्धा माहिती आहे तुझं आणि तिचं लग्न होऊ शकत नाही. आणि होणार एक लग्न, तुला तिच्याशी लग्न करायचंय का? चल माझ्याबरोबर, आपण आत्याशी बोलून येऊया. यशदा म्हणतो, थांब पाण्या. पाण्या म्हणतो, अरे आपल्याला माहिती आहे ना तुझं लग्न तिच्याशी होणारच नाहीये, मग तिच्या मनात कशाला खोटी आशा बाळगायची? कशाला तिला स्वप्न पाहायला लावायची? पुढे जाऊन तिलाच याचा जास्त त्रास होईल. आणि तुझं लग्न वेगळ्या ठिकाणी होणार आहे, तिचं लग्न वेगळ्या ठिकाणी होणार आहे. मग कशाला? तुमचा काही संबंधच राहणार नाहीये. मग आता कशाला हे गोड गोड बोलणं, एकमेकांच्या घरी येणं जाणं? तू हे सगळं बंद करायला पाहिजे असं म्हणून पाण्या तेथून निघून जातो. यशदाला खूप वाईट वाटलेलं असतं. राजा यशदाजवळ येतो आणि विचारतो, काय झालं? पाण्या नमीला बोलला म्हणून वाईट वाटलं ना? यशदा म्हणतो, हो खूप वाईट वाटलं. राजा म्हणतो, तुला काय वाटतं? आता पाण्या असा फडाफडा बोलला म्हणून नमी काय इथे येणार नाही? यशदा म्हणतो, हो नाही येणार. तर राजा म्हणतो, अरे येडायस तू, ती काही जात नसते, पाय उद्या सकाळी परत कशी येते ते. हे ऐकून यशदाला सुद्धा बरं वाटतं. यशदा खुश होतो, कारण त्याचं सुद्धा नमीवर खूप प्रेम आहे. पण जोपर्यंत सुलू आत्या आहे तोपर्यंत हे लग्न होणं काही शक्य नाही आहे. आणि इकडे अवनीचे आईबाबा हे दोघे खूप खुश असतात. अवनीचे बाबा म्हणतात, खरंच आपल्या मुलीला किती चांगला नवरा मिळाला आहे. लग्नाच्या आधीच विवान अवनीची किती काळजी घेतोय ना, माझी निवड कधीच चुकू शकत नाही. अवनीची आई म्हणते, एकदम खरं बोलताय तुम्ही. खरंच विवानसारखा चांगला मुलगा आपल्याला शोधून सापडला नसता. अवनीने नशीब काढले, नशीब. अहो, पण तुम्ही त्यांच्यासाठी एक ड्रायव्हर पाहणार होता, विसरलात का? तर अवनीचे वडील म्हणतात, नाही नाही विसरलो नाही, थांब आत्ताच कॉल करतो. आणि अवनीचे बाबा
या ड्रायव्हरला कॉल करतात आणि इकडे आपला ड्रायव्हर म्हणजेच राजा अवनीच्या स्वप्नातच गुंग झालेला असतो. अवनीने कशी माझी बाजू घेतली, थांबा 2 मिनटं, हे त्याला आठवतं. मग अवनी म्हणाली, तुमची चूक नाही आहे तर तुम्ही का सॉरी म्हणायचं, हे सगळं राजाला आठवत असतं. आणि राजा अवनीचे स्वप्न पाहत असतो, ते सुद्धा जागेपणी डोळे उघडे ठेवून. अवनी किती सुंदर दिसते, तिने माझी कशी बाजू घेतली, कसं त्या विवानला गप्प बसवलं, हे सगळं त्याला आठवत असतं. राजा खूप खुश होतो. तो बेडवर उठून बसतो आणि अवनीची नक्कल करू लागतो. तुम्ही का सॉरी म्हणायचं, तुम्ही नाही सॉरी म्हणायचं, तुमची चूक नाही आहे, तुमची चूक नाही आहे, तुम्ही नाही सॉरी म्हणायचं, असं अवनीसारखं गोंडस बोलण्याचा तो प्रयत्न करतो. शेजारीच धन्या काहीतरी काम करत बसलेला असतो. धन्या हे पाहतो आणि हळूहळू राजाच्या जवळ येतो. तर राजाची ॲक्टिंग सुरूच असते, तुम्ही का सॉरी म्हणायचं, तुमची चूक नाही आहे. आणि धन्या विचारतो, हे काय असं काय बोलतोयस, हां कोणाचा विचार करतोय. राजा खूप लाजतो आणि म्हणतो, गर्लफ्रेंडचा. हे ऐकून धन्याला मोठा धक्काच बसतो. धन्या जोरात ओरडतो, गर्लफ्रेंडचा. तर राजा त्याचं तोंड झापतो आणि म्हणतो, श्श, अरे गप्प बस ना, सगळ्यांना कुठे ऐकवतोस. धन्या विचारतो, तुला गर्लफ्रेंड आहे, तू आम्हाला सांगितलंच नाही. राजा म्हणतं, नाही गर्लफ्रेंड नाही आहे, ती एक गर्ल आहे, पण आता माझ्या लख्ख भविष्यकाळात ती माझी फ्रेंडसुद्धा बनणार आहे. धन्या चिडून म्हणतं, अरे आपल्या देशातल्या अख्ख्या यूथच्या आयुष्यात अशा 1000 पोरी आहे ज्या त्यांच्या गर्ल आहे पण त्यांच्या फ्रेंड नाही होत, आणि ही कसली तुझी गर्लफ्रेंड होतीये. तर राजा म्हणतो, अरे आपला विषय वेगळा आहे, आज ती मला रस्त्यात भेटली होती आणि तिने माझी बाजू घेतली. स्वतःच्या ड्रायव्हरला तिने असा झापलाय ना की लवकरच ती माझी गर्लफ्रेंड होईल, तू पाहतच राहा. धन्याला काही कळतच नाही. राजा म्हणतो, अरे आपलं नशीब आहे ना एकदम जोरावर आहे, आज ती मला भेटली, त्याच्या आधीसुद्धा भेटली होती. या राजाच्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीने त्याची बाजू घेतली आहे आणि त्याची बाजू घेऊन ती भांडली आहे. आणि पाय, तीच तुझी वहिनी होणार, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार, तू पाहतच राहा. धन्याला आश्चर्यच वाटतं आणि राजा हा अवनीच्या स्वप्नात गुंग होऊन गेलेला असतो. अवनीच आपली बायको बनणार असं त्याला वाटत असतं. आणि तेवढ्यात त्याला त्याच्या मालकाचा कॉल येतो. राजा फोन उचलतो आणि म्हणतो, ओ नाना, माझा मूड चांगला आहे, बोला काय काम आहे. तर हा नाना सांगतो, एक काम आहे, नाशकात एक ड्रायव्हर पाहिजे, त्या साहेबांना मी तुझा फोन नंबर दिला आहे. राजा चिडून म्हणतो, मला न विचारताच फोन नंबर दिला का. नाना म्हणतो, अरे तुला 4 पैसे जास्त मिळतील, नसते पाहिजे तर सांग मग. तर राजा म्हणतो, अहो पाहिजे ना, 4 पैसे जास्त भेटल्यावर काही प्रॉब्लेम नाही, जातो करतो मी. तेवढ्यात राजाला चंद्रकांतचा कॉल येतो. राजा सांगतो, कोणास तरी कॉल येतोय. नाना सांगतो, त्याच साहेबांचा फोन असेल, बोलून घे त्यांच्याशी. राजा म्हणतो, ठीक आहे. राजा फोन उचलतो तर चंद्रकांत म्हणतो, मी चंद्रकांत देशमाने बोलतोय, मला एक ड्रायव्हर हवाय नाशकात. तर राजा म्हणतो, ओ साहेब, एकदम योग्य ठिकाणी कॉल केलाय तुम्ही. तर चंद्रकांत म्हणतो, पण एक पहा, मला चांगला ड्रायव्हर हवाय, ज्याला फक्त गाडी चालवता येते असा नाही, तर गाडीत बसलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो असा ड्रायव्हर हवाय. तर राजा सांगतो, साहेब एकदम योग्य व्यक्तीला तुम्ही कॉल केलाय, मी सगळी काळजी घेतो. चंद्रकांत म्हणतो, त्याला कसलंही व्यसन नकोय. राजा सांगतो, अहो आपल्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही आहे, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. चंद्रकांत म्हणतो, ठीक आहे, मी तुला पत्ता पाठवतो, उद्या सकाळी त्या ठिकाणी पोहोचायचं. राजा म्हणतो, पण ते. तर चंद्रकांत म्हणतो, हो तुझ्या पैशाचं ना ठरल्यापेक्षा 4 पैसे जास्त देईल, त्याची काळजी करू नको, पण काम नाही झालं ना, काही तक्रार आली तर दिलेले पैसे वसूल करेल, एवढं लक्षात ठेव. राजा म्हणतो, साहेब तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी सगळं भारी करतो. आणि राजा फोन कट करतो. खूप खुश होतो आणि सांगतो, उद्या नाशकात जायचंय, जास्तीचे पैसे मिळणार आहे. तर धन्या सांगतो, अरे पण उद्या यशोदाला पाहायला ते मुलीवाले येणार आहे ना. राजा विचारतो, कसं काय इतक्या लवकर. धन्या सांगतो, ते मध्यस्थी म्हणाले, तसं पण घराची डागडुजी होणार नाहीये, मग कार्यक्रम लवकर करून घेऊ. पण आता काय करायचं. राजा म्हणतो, हो ना, आता काय करायचं, कारण ते सुलवात्या आणि दत्ता काकाने काही राडा घातला तर. देवी आई, आता तूच पाहून घे बरं, मी काही घरी नाही आहे. आता घरात काय होईल हेच टेन्शन राजाला आलेलं असतं. आणि इकडे आपला ढोंडी अण्णा चक्क उदबत्त्या घेऊन सुलू आत्याच्या घरी बसलेला असतो. सुलू आत्या आणि दत्ता काका मस्त झोपलेले असतात आणि धोंडी अण्णाने खुर्ची टाकलेली असते
सुलू आत्या झोपलेली असते. तिच्या चेहऱ्यासमोर तो अशी उदबत्ती ओवाळत असतो. उदबत्तीच्या धुरामुळे सुलू आत्याला जाग येते. सुलू आत्याला कळतच नाही की उदबत्तीचा वास कुठून येतोय. सुलू आत्या कसेबसे झोपेतून डोळे उघडते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. चक्क धोंडियांना तिच्यासमोर मस्त उदबत्ती ओवाळत असतो. सुलू आत्या थरथर कापू लागते. दत्ता काका अजून झोपलेलाच असतो. सुलू आत्या म्हणते, धोंडी दादा, धोंडी दादा, धोंडी दादा. ती कशी बशी उठून बसते तर धोंडी अण्णा तिला म्हणतो, ए सुलू, तुला आहे ना माझ्यातला हैवान जागा करायचा होता ना. शेवटची वॉर्निंग देतोय, माझ्यातला हैवान जागा करू नकोस, नाहीतर मी काय करेल ना माझं मला पण माहीत नाहीये. एकदम भक्तिभावाने सांगतोय असं म्हणून तो उदबत्ती ओवाळाच असतो. सुलू आत्या खूप घाबरते. हे दत्ता दादा, दत्ता दादा उठ, दत्ता दादा उठ. तेवढ्यात दत्ता कसा बसा उठतो. धोंडी अण्णाला पाहून तो सुद्धा खूप घाबरतो आणि म्हणतो, ए धोंडी. धोंडी अण्णा त्याच्यावर जोरात ओरडतो, ए कीप डिस्टन्स, कीप डिस्टन्स. दत्ता काका मागे जातो आणि मग धोंडी अण्णा हा सुलू आत्याला धमकी देतो, सुले, उद्या माझ्या यशाला पाहण्यासाठी मुलीवाले येत आहे. तुला जेथे जायचं तेथे जा. स्वर्गात जा, नरकात जा, पोलिसात जा, कोर्टात जा, पण माझ्या घराकडे वाकडी नजर करायची नाही. माझ्या पोरांच्या लग्नामध्ये जर तू कोणता अडथळा आणण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. धोंडी अण्णाचा हा रुद्रावतार पाहून सुलू आत्या चांगलीच घाबरते. सुलू आत्याला पहिल्यांदाच एवढं जास्त घाबरताना आपण पाहिलं असेल. सुलू आत्या थरथर कापत असते. धोंडी अण्णा उभा राहतो आणि ही उदबत्ती दत्ता काकाकडे देऊन म्हणतो, कीप डिस्टन्स, कीप डिस्टन्स, आणि तेथून निघून जातो. दत्ता काका खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, सुलू, जर याच्या पोरांचं लग्न झालं नाही ना तर हा काय आपला जिता सोडत नाही. सुलू आत्या चिडून म्हणते, मी काय याला घाबरत नाही. याच्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच नाही मिळाला पाहिजे. याच्या पोरांचं लग्न कधीच व्हायला नको आणि त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. सुलू आत्या खरंच तिची ॲक्टिंग एक नंबर आहे. तिला पाहून भीती वाटते यात शंका नाही. आणि दत्ता काका तर डेंजर आहेच. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि अवनी ही विमानच्या फार्म हाऊसच्या टेरेसवर उभी असते. खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात स्वाती तिला म्हणते, चल आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. पण अवनी यासाठी तयार नसते आणि म्हणते, मला नाही यायचं आहे. तुम्हाला कळत कसं नाही आहे की मला नाही यायचं आहे. आणि त्याच वेळेस आपला राजा चक्क या बंगल्यावर पोहोचतो. राजा आता त्यांचा ड्रायव्हर म्हणूनच काम करणार आहे. राजा आतमध्ये येत असतो तर स्वाती विचारते, तुला काय हवं आहे? तर अवनी म्हणते, मला कोणतरी समजून घेणारं हवं आहे, पण तुम्हाला कोणाला समजत नाही आहे की मला काय हवं आहे. आता तोच कोणाला तरी पाठवेल माझा तारणहार, जो मला समजून घेईल, असा एखादा व्यक्ती ज्याला माझी स्वप्न कळतील. आणि त्याच वेळेस आपला राजा हा घराच्या दिशेने येत असतो आणि अवनी म्हणते, अशी व्यक्ती ज्याला माझं स्वप्न कळेल, जो माझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल, मला जसं घर बांधायचं आहे तसं घर तो मला बांधू देईल, अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात यायला हवी. आणि त्याच वेळेस राजा या घरात एंट्री घेतो. इकडे विमान खूप चिडलेला असतो आणि महेशला म्हणतो, अजून अवनी आलेली नाही आहे. तिला जर एवढा वेळ लागत असेल ना तर माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, तेवढी उरकून मी येतो, 2 तास लागतील. महेश म्हणतो, अरे विमान थांब, मी स्वातीला पाठवलं आहे, स्वाती आत्ता तेथे येईल, तू नको टेन्शन घेऊ, नको जाऊस. तर विमान चिडून म्हणतो, अजून येतेस का? थांब, तुम्हाला आहे ना जर यायचं नसेल ना शॉपिंगला तर मला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, मी अंकलला कॉल करून सांगतो. हे ऐकून महेश चांगलाच घाबरतो. महेश म्हणतो, थांब 2 मिनटं, मी आणतो बोलवून. महेश जिन्यावर जातो. इतक्यात राजा घरात येतो आणि विचारतो, ते विमान खानावळे कुणी आहेत का? विमान खूप चिडतो आणि म्हणतो, विमान खाना पुरे. आणि विमानसुद्धा मागे वळून पाहतो आणि राजासुद्धा समोर पाहतो. तर एकमेकांना पाहून या दोघांना जबर धक्का बसतो. महेशसुद्धा राजाला पाहतो आणि या तिघांना आठवतं की काल रस्त्यावर झालेला अपघात, मग विमानने पकडलेली गसंडी, राजाने त्याच्यावर उगारलेला हात, हे सगळं आठवून हे तिघे खूप चिडतात. विमान तर ठरवतो आता त्याला काही सोडायचं नाही आणि विमान हा रागारागाने जातो आणि राजाची गसंडी पकडतो आणि विचारतो, तुझी हिंमत कशी झाली आहे येण्याची? महेश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. शांत हो विमान, विमान शांत हो. तर राजा सांगतो,
काय रे, परत घसंडी पकडतो का? विवान चिडून म्हणतो, महेश कर रे पोलिसांना फोन, याला आत्ताच्या आता पोलिसांच्या ताब्यात देऊ. तर राजा विचारतो, पोलिसांना फोन करायचा काय संबंध रे, चोरी बिरी केली काय मी? तर विवान सांगतो, चोरी नाही केली पण ट्रेस पासिंग केलंय ना. राजाला काही कळत नाही. राजा विचारतो, काय केलंय? अरे हो कळल, अशा भाषेत बोल. तर विवान सांगतो, काल आपलं भांडण झालं म्हणून तो माझा पाठलाग केला, मला मारायला आलाय का? काय पोरं बिरं आणले काय? मी कोणाला घाबरत नाही बरं का, सांगून ठेवतो. तर राजा चिडून म्हणतो, मी काय तुला काय गुंड वाटलो काय पोरं मारायला आणायला? ड्रायव्हर आहे मी, ड्रायव्हर. मला चंद्रकांत देशमानेंनी इथे पाठवलंय. कोण आहे तुमच्यापैकी? चंद्रकांतचं नाव ऐकून विवान आणि महेश चांगलेच घाबरतात. महेश सांगतो, माझे वडील आहेत ते आणि त्यांनी तुला पाठवलंय. तर राजा सांगतो, हो येथे ड्रायव्हरची गरज होती ना म्हणून त्यांनी मला पाठवलंय. विवान हा महेशकडे आश्चर्याने पाहतो. महेश म्हणतो, म्हणजे मला नाही माहीत, म्हणजे मला माहीत होतं की ते ड्रायव्हर पाठवणार आहे, पण यालाच पाठवतील ना हे मला माहीत नव्हतं. आणि विवान हा महेशला मागे घेऊन जातो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्यांना कॉल कर आणि त्यांना सांग हा माणूस मला नकोय, हा माणूस मी डोळ्यासमोर नाही पाहू शकत. तर महेश म्हणतो, अरे आता ते मीटिंगमध्ये असतील, मी त्यांना कॉल केला ना तर माझ्यावर खूप चिडतील. विवान म्हणतो, तू त्यांना आत्ताच्या आत्ता कॉल कर, तू नसेल करत तर मी करतो. विवान करू लागतो. तर महेश त्याला म्हणतो, अरे बाबा ठीक आहे, मीच करतो कॉल, तू करू नको. तेवढ्यात राजा विचार करतो, ही माणसं येथे म्हणजे त्यासुद्धा येथेच असतील, त्या म्हणजे अवनी. आणि तेवढ्यात अवनी जिन्यावरून खाली उतरते आणि अवनीला पाहताच आपला राजा पुन्हा एकदा घायाळ होतो, तिच्याकडे पाहतच राहतो. विवानला हे दिसतं. विवान म्हणतो, काय पाहतोस, चल निघ इथून, गेट लॉस्ट. तेवढ्यात राजा विचार करतो, जर मला या मॅडमच्या जवळ राहायचं असेल, यांना पाहायचं असेल तर मला ही नोकरी मिळवावीच लागेल आणि त्यासाठी या गाढवाचे पाय धरावे लागतील. असा विचार करून आपला राजा चक्क विवानच्या पायात पडतो, पाया पडून त्याची माफी मागतो. साहेब साहेब मला नोकरीवरून काढू नका, मला ही नोकरी करू द्या. हे सगळं पाहून विवानला मोठा धक्काच बसतो. अवनीसुद्धा हे पाहतच राहते की हा तर कालचा ड्रायव्हर आहे आणि तो चक्क विवानची माफी मागतोय, त्यामुळे तिलाही राग येतो. आणि विवान म्हणतो, तुझी नाटकं बंद कर रे, चल निघ इथून. तर राजा म्हणतो, साहेब असं नका करू, खरंच तुमच्यात तर मला देव दिसतोय, देव. तुमच्या चेहऱ्यावर मला करुणा भाव दिसतोय, तुमच्या मनातसुद्धा तो असेल, बजरंगबलीसारखी ताकद आहे तुमच्यात. प्लीज असं करू नका आणि मला माफ करा हो, गरिबाच्या पोटावर लाथ नका मारू. असं म्हणून तो त्याच्यासाठी चांगले चांगले शब्द वापरतो. तुमच्यामध्ये करुणा भाव आहे, तुम्ही असे आहात तसे आहात. हे सगळं ऐकून विवान खूप खुश होतो, पण अवनीला हे काही आवडत नाही. विवान म्हणतो, ठीक आहे चल उठून उभा राहा, तेथे जाऊन उभा राहा. आणि राजा हा मागे जाऊन उभा राहतो. आणि विवान हा अवनीकडे पाहत पाहत त्याला प्रश्न विचारतो, सांग काल नो एंट्रीमध्ये कोण घुसलं होतं? राजा म्हणतो, मीच घुसलो होतो. विवान विचारतो, मग चूक कोणाची होती? राजा म्हणतो, आता मी घुसलो म्हणजे चूक माझीच होती. विवान विचारतो, मग सॉरी कोणी म्हणायचं? तर राजा म्हणतो, अहो मीच म्हणायचं ना सॉरी. हे ऐकून विवान खूप खुश होतो. अवनी ही राजाकडे रागारागाने पाहत असते. राजा म्हणतो, साहेब मी पण तुम्हाला सॉरी म्हणतो आणि यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला सॉरी म्हणतो, माफ करा मला, परत अशी चूक होणार नाही. विवान म्हणतो, चल ठीक आहे, चल जा बाहेर जाऊन गाडी पुस. राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, साहेब म्हणजे मला नोकरी मिळाली का? विवान चिडून म्हणतो, निघ म्हटलं ना. आणि राजा पुन्हा एकदा त्याच्या पाया पडतो आणि बाहेर निघून जातो. त्यामुळे अवनी खूप चिडते, गप्प बसते. आणि विवान तिच्याकडे पाहून म्हणतो, तुझ्या या सायलेन्समध्येच मला सॉरी ऐकायला येत आहे, तू सॉरी म्हणाली बस झालं. अवनी खूप चिडते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. राजाने अवनीसाठी चक्क विवानचे पायसुद्धा पकडले, पण ते म्हणतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी, तसंच त्याने केलं आहे. आजचा एपिसोड पाहायला तर मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, राजा हा जाणून बुजून पुन्हा पुन्हा घरात येऊन अवनीला पाहण्याचा प्रयत्न करणार आणि ही गोष्ट विवानच्या लक्षात येईल की राजा हा जाणून बुजून घरात येतोय आणि अवनीला पाहतोय. त्यामुळे विवान हा राजावर खूप चिडणार आणि त्याला घराबाहेरच बसायला सांगेल, घराबाहेर उभं राहायला सांगेल.
तर इकडे अवनी ही खूप चिडलेली असेल, महेशवर चिडलेली असेल, स्वातीवर चिडलेली असेल. महेश तिला समजायचा प्रयत्न करणार तर अवनी चक्क त्याला फूल फेकून मारणार आणि हे फूल खिडकीतून बाहेर जाऊन चक्क राजाच्या हातात पडेल. कदाचित राजा हा दिव्याईकडे प्रार्थना करत असेल की मला प्रसाद दे आणि अवनी माझीच होणार आहे असा मला काहीतरी दृष्टांत दे. आणि दिव्याई त्याला हा दृष्टांत देणार. अवनीने फेकलेलं फूल चक्क त्याच्याच हातात जाऊन पडणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.